घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये सायकल सफारीतून पक्षी निरीक्षणाचा आनंद. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयाचा उपक्रम. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा या संदेशासह सायकल सफारी दरम्यान पलूस येथील सूतगिरणी परिसरातील पाझर तलावाजवळ पक्षी निरीक्षण करण्यात आले. सायकल स्वारांनी सायकल सफारीच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देतानाच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. पाझर तलाव परिसरात विविध पक्ष्यांचे निरीक्षण करताना त्यांच्या अधिवासाची, पाणवट्यांची आणि जैवविविधतेची माहिती घेण्यात आली. तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरण, हिरवाई आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे सहभागींचा उत्साह वाढला. पक्षी निरीक्षणातून निसर्गाशी जवळीक साधण्याबरोबरच जलस्रोत व पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरज याचीही माहिती देण्यात आली. या पक्षी निरीक्षण उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नाम्या, वारकरी, हळदी कुंकू बदक, बगळा, करकोचा, शेकाट्या, घार, कावळा, राघू, बुलबुल पक्षी यांचे जवळून निरीक्षण करता आले. सदर उपक्रम विद्यालयातील पर्यावरणप्रेमी शिक्षक डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांनी आयोजित केला होता. सदर उपक्रमात आर्यन कांबळे, आराध्या सांडगे, भूमिका कोळी, निशा कदम, आराध्या जाधव, श्रावणी भोसले, सोमय्या शेख, सिद्धी सांडगे सहभागी झाल्या होत्या. मुख्याध्यापक आनंदराव सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन नियमितपणे व्हावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बदक दिसते की नाही? बदक आपल्याला पाण्यावरून बघा, हे दिसतंय का तुम्हाला? अथांग असं शांत तरंगत असताना दिसून येतंय. पण त्याच्या खाली, हे पाण्याच्या खाली जर आपण बघितलं तर बदक एवढ्या वेगानं पाय हलवत असते. जीवनामध्ये हे तत्त्व त्या ठिकाणी आपण नेहमी त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर या बदकासारखं वर्ण शांत पण अतिशय मेहनत आपण केली पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करू शकतो, यश मिळवू शकतो. हे या बदकातून आपल्याला दिसून येतं, है ना?